मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा। गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। गीतेंच्या मंथरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ। कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। आज नंदनवन बंगल्यावर बैठक होणार। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। व्हिडिओत हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका तर हाकेंचा रोग भुजबळांकडे असू शकतो, नवनाथ वाघमारे यांचा आरोप। भुजबळ माझे गुरु, त्यांच्याबद्दल बोलणार नाही, मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू। तोडून मोडून व्हिडिओ दाखवले, लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं शिवसेनेचे मंत्री नाराज। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर शिंदेंच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। कर्जतमधील 20 नगरसेवकांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश तर वरळीतील माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा। राजू शेट्टींसह अनेक शेतकरी रस्त्यावर। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। सांगली ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार। ओमान ते गुजरात अरबी समुद्रात 2000 किलोमीटरची पाईपलाईन बांधणार। हॉर्मुझला वळसा घालून थेट ओमानमधून गॅस भारतात येणार। 40,000 कोटींचा खर्च अपेक्षित। मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या केंद्राकडे पाठपुराव्याच्या आश्वासनानंतर निर्णय। 2 दिवसांपासून सुरू होता संप। पुणेकरांना 15 तारखेपासून दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पालिका प्रशासनाकडून पाणी कपात जाहीर। धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं निर्णय। स्विमिंग पूल आणि बांधकामांना पाणी पुरवठा बंद। राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार। वाढत्या तापमानामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार। विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार। बैल दगावल्यानं शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ। लातूरच्या देवणी तालुक्यातील बांबडी गावातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत विशेष मदत करण्याची मागणी। धाराशिवच्या सिरस गावात 1.5 एकर कांदा पावसात नासला। लागवडीचा खर्चही निघणं कठीण। शेतकऱ्याकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। कोकण मध्य महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होणार। कोकणाला पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। गडचिरोलीच्या अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील तब्बल 50 गावांची बत्ती गुल। गेल्या 30 तासांपासून गाव अंधारातच। नागरिक त्रस्त। वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाईवेळी गोंधळ। एफडीएच्या अधिकाऱ्यांना धमकी देत अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। गुटखा भरलेला ट्रक पळवून नेल्याचा प्रकार। वाळूज परिसरातील रहीमपूर इथली घटना।